हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यात पहिलं कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खूप सारं अभिनंदन केलं माझं, त्यासाठी खूप खूप सारं थँक्यू। आणि खरं तर हे तुमच्या सपोर्टमुळेच आणि प्रेमामुळे शक्य झालंय। तर नेहमीप्रमाणे माझी आजची जी काही मॉर्निंग आहे ना ती अजिबात म्हणजे चांगली झालेली नाही आहे, कारण की रात्री आम्ही लेट नाईटपर्यंत रुद्राचे पप्पा आणि मी दोघं जण खन फॅब्रिकचं पॅकिंग करत होतो। खूप सारं फॅब्रिक पॅक केलं, म्हणजे ते ॲड्रेस लिहित होते, मी कट करून पॅक करून देत होते, दोघं करत बसलो। नाहीतर मग ते आल्यानंतर आम्ही जेवतो आणि झोपतो, पण रात्री खूप लेट झाला होता झोपायला, साधारणतः 12-12:30 वाजले होते, पण काय ऑप्शन नव्हता, ते करावं लागणार होतं। परत मग दुसऱ्या दिवशी मला ड्रेसचं काम असतं, मग दुसऱ्या दिवशी मी ते खणाचं कपडे नाही घेऊन बसू शकत, त्याच्यामुळे दिवसभर ज्या पण ऑर्डर येतील ते आम्ही रात्री त्यांच्याकडून ॲड्रेस लिहून पॅक करून घेत असते। आणि मग रात्री ते म्हटले आता पडू दे, हे सगळं नको उचलत बसू, सकाळ उचल नाहीतर अजून झोपायला वेळ होईल। मग रात्री तसं झोपून गेलो आणि त्यात रात्री 100K झाले होते, त्याच्यामुळे झोप पण येत नव्हती। इतका आनंद झाला होता की खूप लेट झोप आली 1 वाजता, नाहीतर कधी इतका लेट होत नाही झोपायला। तर इतकं सगळं फॅब्रिक आहे, खूप छान क्वालिटी आहे, इतकं मस्त कॉटनचं खन फॅब्रिक आहे ना, हे पॉलिस्टरवालं सुद्धा छान आहे। दोन्ही फॅब्रिक मला प्रचंड आवडतात आणि खूप साऱ्या जणांना भेटलं सुद्धा पार्सल, त्यांनी सुद्धा रिव्ह्यू दिला की खूप मस्त आहे फॅब्रिक, क्वालिटी छान आहे। तर तुम्हाला अजून तुम्ही घेतलं नसेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता। खूप सारे कलर्स मी याच्यामध्ये ऑर्डर केलेत आणि हा जो ढीग बघताय ना एक खूप आहे, म्हणजे साधारणतः 20-20, 40-40 मीटर हे असंच मी सगळ्या कलरमध्ये घेतले। भरपूर सारे कलर ना संपले सुद्धा, आता मला डबल ऑर्डर करावे लागतील। तर हे खन फॅब्रिक ना मी सुद्धा ज्यावेळेस मी ड्रेस शिवायचे ना त्यावेळेस मला वाटतंय महागाईने घेत होते, कोणी मला 150 कोणी 160 असा रेट लावायचा, ज्यावेळेस मला माहीत नव्हतं ना तेव्हा। पण आता मी होलसेलवाल्यांकडनं घेते, त्याच्यामुळे एकदम जास्तीचा स्टॉक घेते आणि मला आता समोरच्याला द्यायला सुद्धा परवडते आणि स्वतःला कपडे शिवायला सुद्धा परवडते। नाहीतर मग फ्रॉकची किंमत, खणाची, अस्तरची सगळी किंमत काढली की खूप जास्त किंमत व्हायची, मग सगळ्यांना वाटायचं खणाची फ्रॉक इतकी महाग, पण ह्या फ्रॉकची क्वालिटी इतकी चांगली आहे ना की तुमची मुलगी डेली सुद्धा यूज करू शकते। नाहीतर काही काही कपडे आपण काय करतो की घेतो, एक दिवस सणापुरतं वापरतो आणि झालं ठेवून देतो, तर या खणाच्या कपड्यामध्ये असं होत नाही। हा एक म्हणजे त्याचा खूप चांगला फायदा आहे। आता पैठणीच्या ज्या फ्रॉक आहेत खूप महाग आहेत, पण ते होत असं की 1-2दा घालायचं आणि परत ठेवून द्यायचं, पण खणाचं तसं होत नाही। खणाचा आपण रेग्युलर यूज करू शकतो, इतका सॉफ्ट कपडा असतो खणाचा, टोचायचा वगैरे तर प्रश्नच नाही आहे अजिबात, कारण की ते पारंपरिक मऊ आपल्याला माहीतच आहे, अगदी आपल्या किती आधी खूप साऱ्या आधी पिढ्यांपासून हे चालत आलेलं खण आहे, तर खूप मस्त आहे क्वालिटी। त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर माझा नंबर मी दिलेलाच आहे अबाउट सेक्शनमध्ये, डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं सुद्धा मोबाईल नंबर आहे, नसेल तर माझा नंबर आहे 97-341-021। तर तुम्ही ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला फोटो शेअर करेल, मग पाहिजे ते फॅब्रिक तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता। तर आजचा हा पसारा बघून ना ऑलरेडी माझं आज डोकं दुखतंय, कधीच नाही पण आज इतकं डोकं जड झालं ना की झोपच आल्यासारखं झालं, असं डोळे मिटतायत, कधीच नाही होत, आज तर मी कमीच काम केलंय तरी। तर ही जी मी फ्रॉक शिवली होती बघा, फ्रॉक ना ह्या फॅब्रिकची खूप छान रेडी होते, पण ना हे फॅब्रिक फसकतंय। मी आता 2-3 दिल्या होत्या आधी, तर त्याचं ना कंप्लेंट आली एका ताईंची की फॅब्रिक फसकलंय त्यांचं, असं घालतानाच इथून असं फसकतंय वाटतं। मी थोडक्यात बॅकनी दाखवते कसं। तर हे बघा, इथं मी असं करत होते, म्हणजे मी शिवतच होते, फ्रॉक कटिंग पण केलेलं आहे, शिवत होते, पण म्हटलं बघू फसकतंय का, तर हे इथं असं फसकतंय। माझ्याकडे आता ह्या पीससाठी एकच ऑप्शन होता, ते म्हणजे फ्रॉक शिवून विकणं, पण मला नाही पटत आहे ते, कारण की ना शिफॉनसारखा कपडा आहे, तो कपडा नाही चांगला वाटत आहे, दिसायला खूप चांगलं वाटतंय, फ्रॉक शिवल्यानंतर सुद्धा ती चांगली रेडी होते, पण असं घालताना असं थोडंसं ओढलं गेलं ना की मग ते फिसकतोय कपडा। आणि मला उगाचच मी किती जो स्वस्त दिला तरी 200 रुपयाला जरी मी फ्रॉक विकली ना तरी सुद्धा समोरचा फक्त एकच दिवस घालू शकतो, त्याच्यामुळे मी ती नाही देणार आता। आणि म्हणूनच आता मी ना सफेद कलरचा म्हणजे व्हाईट कलरचा कॉटनचा कपडा मी घेतला आहे, ज्याच्या मी तिरंगासाठी फ्रॉक शिवून देणार आहे। भले थोडासा महाग लागला तरी चालेल, 500-550 पर्यंत कॉटनचा कपडा, अस्तर आणि लेस वगैरे वापरून गेला तरी चालेल, पण तो टिकल तरी, रोज डेली वापरला तरी मग भरपूर दिवस टिकेल ना। त्यामुळे मग आता मी ठरवलं आहे की हे जो काही ब्लाऊज पीस आहेत ना एवढे पडलेले, तर त्याचं मी काहीही करणार नाही, टाकून देणार आहे, काहीच नाही करणार। कुणाला प्रॅक्टिससाठी वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता माझ्याकडून ब्लाऊज पीसेस, पाहिजे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा। तर मी आता येतं संध्याकाळी बघा
किचन आवरत होती, म्हणजे जेवण वगैरे झालं होतं आणि दोघंच होतो आम्ही. रुद्र गेला होता निकिताच्या घरी, तो तिकडेच आता शक्यतो जास्तीत जास्त तो त्याचं जेवण हे तिकडंच होतं. त्यामुळे मग आज आम्ही दोघंच होतो जेवायला. पटकन जेवलो, थोडासा लेटच झाला होता आजसुद्धा, कारण की संध्याकाळी ते आल्यानंतरच मग मी ते खणाचं काम करायला घेते. तर ह्या लिक्विडविषयी बऱ्याच जणांनी मला मेसेज केला आहे की हे कोणतं आहे, तर मी तुम्हाला लिंक टाकते. क्लिओचं आहे. खूप म्हणजे ना क्लिनिंग करण्यासाठी खूप सोपं पडते, कारण फक्त ते घासत बसा साबणाने आणि मग कॉक्रोच खूप येतात. हे लिक्विड वापरल्यानंतर ना कॉक्रोच जे छोटे छोटे राहतात ना, तर ते झुरळ अजिबात किचन ओट्यावरती येत नाही, कारण ह्याचं एक वेगळाच असं स्मेल आहे, त्याच्यामुळे ते येतच नाही जास्त करून. आता मी हे वापरते, आता संपतच आले. ते संपल्यानंतर परत दुसरी पुडी तयार करायची. भरपूर दिवस जाते. आता माझं मला वाटतं बॉटलमध्ये टाकून 1 महिना झाला असेल, महिनाभर झाला, अजून ते काही संपलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. असं मला तरी खूप छान वाटलं हे. मी सुद्धा अजून एक ऑर्डर केलेलं आहे, म्हटलं की हे संपल्यानंतर अजून ते पण वापरू, कारण की असं पण आपला साबण लिक्विड हे सगळं जातंच की. तर मी रोजच म्हणजे किचन ओटा हा मी पाणी ओतूनच धुते, कारण की पुसून कितीही घेतला ना तरी थोडं थोडं चिकटपणा राहतो आणि मग त्याला ते छोटे छोटे झुरळे येत राहतात. आपण झोपतो पण आपल्याला माहीत नाही होत. म्हणजे साधारणतः 1:30-2 वाजताच्या आसपास ना जर उठून चुकून किचनमध्ये जायचं तर छोटी छोटी झुरळं असतातच असतात. त्याच्यामुळे मग मी हे धुवूनच घेत असते किचन ओटा. तसं पण माझी शिगडी पण ना खूप खराब केली. बॅचलर्समध्ये होतं ना त्यावेळेस त्यांनी खूप जास्त खराब केली, त्यामुळे मी शक्यतो घासूनच घेते. मला ते घासायला जास्त आवडतं आणि पाणी टाकून लगेच मग वायपरने साफ करून घ्यायचं. झाला किचन ओटा साफ. हा किचन ओटा इतका जास्त उंच आहे ना की मी कधी कधी विचार करते की ह्या म्हणजे ज्यांचं घर आहे त्यांनी त्या किती उंच असतील की त्यांनी त्याच्या अकॉर्डिंग असा हा किचन ओटा बनवलेला असेल. कारण की मी तर खाली उभा राहिली तर डायरेक्ट माझ्या छातीला असा किचन ओटा लागतोय आणि भाकरी वगैरे करताना तर मी खालीच बसून करते. मला त्या कढईमध्ये कुकरमध्ये किती तेल आहे किती आहे ते सुद्धा खालून दिसत नाही. तर माझ्या डोळ्यांच्या खाली जे काळा आहे ना त्याच्यासाठी हे एक नवीन प्रोडक्ट घेतले. होममेड आहे. माझा ना बाहेरच्या म्हणजे प्रोडक्टपेक्षा ब्रँडेडपेक्षा जास्त ना घरच्यांवरती जास्त विश्वास आहे, त्याच्यामुळे मी हे होममेड घेतले. फेसवॉश आहे आणि एक क्रीम आहे. मी आता प्रमोशन कोलॅबोरेशन काही करत नाही आहे. मी यूज करणार आहे, 1 महिनाभर 15-20 दिवस यूज करून ना जो आहे खरा रिव्ह्यू देणार आहे, कारण की आधी मला स्वतःलाच बघायचं आहे की खरंच फरक पडतो का. तर तो फेसवॉश होता आणि ही क्रीम आहे. झोपायच्या आधी फक्त फेसवॉश करायचा आहे आणि क्रीम लावून झोपायचं आहे. थोडासा मसाज करायचा आहे क्रीमसोबत. खरं तर याचा स्मेल खूप जास्त छान होता, पण आता रिझल्ट कसा आहे ते एक साधारणतः 15 दिवसात कळेल. मी 15 दिवस वापरते आणि त्याच्यानंतरच मी सांगेन, कारण की ज्यांनी हे मला पाठवलं ना त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आधी वापरा, तुम्हाला फरक पडला तरच माझ्या प्रोडक्टचं कोलॅबोरेशन करा. तर बघूयात. आणि तुम्ही आज नोटीस केला असेल तर आज माझी टिकली जी आहे ना ती मोठी आहे. 00ची लावलेली होती, कारण की माझी टिकली सापडतच नव्हत्या, तर मग जी होती ती लावली. आणि चेहरा पण याच्यामध्ये किती वेगळा दिसतोय. टिकलीचा फरक पडला तरीसुद्धा चेहरा किती वेगळा दिसतोय मोठी टिकलीने. तर आजचे बघा सगळे ड्रेसेस शिवून झालेत आजचे. त्याच्यामध्ये ना हा एक कलर आहे, इतका सुंदर हा कलर आहे ना. 3 लेअरवालाच हा पण अम्ब्रेला आहे, पण कसला मस्त कलर आहे आणि कपड्याची क्वालिटी पण खूप जास्त छान आहे. तर आता प्रेस करते, कारण की प्रेस केल्याशिवाय काय म्हणजे सकाळी पटकन पॅक करता येतील, कारण सॅटरडे आहे उद्या. तर मग त्या दिवशी लास्ट परत संडेला सुट्टी राहते, कुरिअर जात नाही. तर हा बेबी गर्लचा आहे, छोटासा मदर डॉटर कॉम्बो आहे त्यांचा. त्यानंतर हे आपल्या रेग्युलर पार्टी वेअरच आहेत 4-5. आणि हा व्हाईटवाला, तर हा पण छान असा रेडी झालाय बघा. मोराचं प्लेटिंग दिलेलं आहे याला, मस्त आहे. ह्याच्यावरती बेल्ट पण आहे, इतका सुंदर दिसत होता, मी घातला होता. आणि त्यानंतर मग हे डेली यूजची एक फ्रॉक झाली. एवढेच झालं आज, काही जास्त नाही झालं. खूप छान आहे ह्या फ्रॉकचं पण, फॅब्रिक पण छान आहे, कलर पण जाणार नाही, क्वालिटी पण खूप मस्त आहे. तर चला मी पटपट नाही चला तर आता मी हे सगळे ड्रेसेस इस्त्री करते. आणि आज मी जसं सकाळी लवकर उठले तसं मला उद्यासुद्धा लवकर उठावं लागणार आहे, कारण की उद्या लवकर पटकन मग सॅटर्डे असतो संडेला सुट्टी राहते. मग हे ड्रेस गेले ना की बरं राहतं. मग सकाळी उठून पॅक करते, म्हणजे पोस्ट ऑफिसवाले 9 वाजता येतात, 9-9:30पर्यंत येतात आणि मग घेऊन जातात. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझं लाईट बिल आणि गॅस बिल आलं आहे, ते इतकं जास्त आलं आहे. तर तुम्हाला असं वाटतं की मी स्वयंपाक करत नाही,
तर स्वयंपाक करत नाही असं अजिबात नाही. इकडचं जे बाहेरचं जेवण आहे ना हॉटेलचं, ते इतकं म्हणजे बेचव आहे की खावंसं वाटत नाही. आणलं ना तरीसुद्धा. पण असं नाही की मी स्वयंपाक करत नाही. उलटं मला वाटतं इथं कमी झालं आहे. दमणला असताना बघा 4 महिने गॅस टाकी जायची, पण दमणला असताना सकाळी चहा नाश्ता, त्याच्यानंतर रुद्राचा टिफिन बनायचा 9 वाजता, परत 11-12 वाजता आमचं जेवण बनायचं, परत संध्याकाळचं जेवण बनायचं. आता इथे काय आहे, सकाळी चहा नाश्ता बनतो, त्याच्यानंतर माझं रुद्राचं जेवण बनवते मी 11-11:30 वाजता, आणि मग संध्याकाळचं जे काही फुल जेवण आहे, चहा वगैरे संध्याकाळी एवढंच बनतं. रुद्राचा टिफिन अजिबात बनत नाही इथं. मग त्याच्या मानाने तर उलटं अजूनच जास्त दिवस गॅस सिलेंडर जायला पाहिजे. तर खूप जास्त म्हणजे इतकी जेवढे पण माझी इथं ओळखीचे आहेत ना, म्हणजे काहीच नाही. तुम्ही वापरलं नाही ना तरी पण 200 रुपये बिल येते. तुमची रूम बंद जरी राहिली ना महिनाभर 2 महिने, तरी पण 200 ते 300 रुपये बिल येतंच काहीच न करता. आणि मला कसं पहिल्यापासून कमी बिलची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे 1400-1500 खूप कमी वाटतंय, पण मला ते खूपच जास्त वाटते. कारण की आपण आधी जेवढं भरलेलं असतं त्याच्यानंतर आपल्याला एकदम इतकं भरायला लागलं ना, खूप जास्त वाटतं. आणि लाईट बिल तर ठीकच आहे, आता जे सगळीकडे आहे तेच चालेल, पण आम्ही गॅस सिलेंडर दमनचाच आता ट्रान्सफर उद्या आम्ही करायचं ठरवलेलं आहे. कारण की हे नाही परवडत गॅस बिल, इतकं जास्त गॅस बिल येणं म्हणजे खूपच जास्त आहे असं मला वाटते. कारण की संध्याकाळचं जर जेवण बनत असलं तरी मला कधी कधी कंटाळा आला तर रुद्रचे पप्पा बाहेरून पण घेऊन येतात एखाद्या वेळेस, त्यामुळे मग असं मला ते जरा जास्तच वाटतंय गॅस बिल. तर चला आता मी हे प्रेस करते आणि त्याच्यानंतर मग झालं तर पॅकिंग करेल, नाही तर मग झोपायला जाते. कारण खूप कंटाळा येतो रात्री, इतका जास्त कंटाळा येतो ना की असं वाटतं कधी एकदाच मी झोपते. आणि लवकरच आता मी उद्या किंवा परवा तुम्हाला चार्ट शेअर करणार आहे, कारण बऱ्याचशा कमेंट आल्या आणि मी सुद्धा बोलले होते की 1 लाख सबस्क्रायबर झाले की आपण चार्ट शेअर करूया. तर मला ते बनवावे लागतील. आता मी उद्या सकाळी वगैरे चार्ट बनवून घेईल आणि मग तुम्हाला मी शेअर करेल. आपला जो दुसरा चॅनल आहे ना त्याच्यावरतीच येईल. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. बाय.